तर आता तुम्ही म्हणता कुठं निघाली सकाळ सकाळी वरतो निघून जाईल घेऊन. तर नमस्कार मित्रांनो, मी चालली आज पुण्याला, कारण की मला काल रात्री भैयाचा फोन आला होता. तुम्हाला की मला प्री वेडिंग शूट करायचं, तर माझा कॅमेरा त्याला लागत आहे. त्यामुळे भैयाने मला पुण्याला बोलवलेलं आहे. आणि चला, आपल्याला गाडी पण भेटलेली आहे. आणि तुम्ही म्हणता एकटीच चालली का? तर तसं काही नाही आहे, माझ्यासोबत परदेशी मॅम आहेत बरं का कड्यापर्यंत. हा, त्यानंतर एकटीच आहे मी, पण काय आता ऑप्शन नाही हो, जाऊ द्या. मी आम्हाला विचारलं, तू रोज कड्याला अपडाऊन करते, भीती नाही का वाटत? ती म्हणती या रस्त्याची राणी मी वागी. म्हटलं सुकडी वागी. तिला आला राग, ती उतरली कड्यात, म्हणली बोलू नको मला परत. बरं म्हणलं बाई. त्यानंतर मी एकटी पुढे निघाले आणि आपल्या बाजूला बसलेत बाबा. एखादे बाबा बाजूला बसले की म्हणजे सफर एकदम बोरिंग जाणार हो. तर आता आपण पोहोचतोय अहिल्यानगरमध्ये. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत सुप्यामध्ये. चला म्हणलं काहीतरी खावा. म्हणलं चला बघू काहीतरी भेटते का गरीबाला. तर गरीबाला गरीबासारखं जेवण भेटलं बरं का, म्हणजेच वडापाव. वडापाव खाऊ खुश राहू. चला मग वडापाव खाऊ भेटू. A few moments later. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये. आपल्याला घ्यायला आलेला आहे स्वप्नील दादा. आणि तर ऊन म्हणजे लय दाट करू जानकीला एवढं ऊन लागत नाही, पण तर लय ऊन आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुण्यामधले व्हिडिओ येत राहतील बरं का, तर फॉलो बी करून घ्या. बाय.